तर तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्येच 3 सभा आहे। होमग्राऊंड नागपूर फडणवीसांचं पहिली सभा संध्याकाळी 7 वाजता बोरगाव चौकात होईल, दुसरी सभा रात्री 8 वाजता तिरंगा चौकात, तर तिसरी सभा रात्री 9 वाजता त्रिमूर्ती नगर चौकात पार पडणार आहे। तर जळगावमध्ये महायुतीचा रोड शो सुद्धा होईल। आणखीन एक महत्त्वाची बातमी, रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात। रवींद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जातोय। भाजपवर नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं चॅलेंज असेल, तर दुसरीकडे वसई विरारमध्ये नितेश राणेंची तोफ धडाडणारे स्टार प्रचारक मैदानात उतरताना दिसत आहेत। एकीकडे डॅमेज कंट्रोल करण्याकरता रवींद्र चव्हाण छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर तिथं वसई विरारमध्ये नितेश राणेंची तोफ आज धडाडणार आहे। तिकीट वाटपावरून अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत नाराजी पाहायला मिळत होती। विविध माध्यमातून ही नाराजी समोर येत होती। अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, रवींद्र चव्हाण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत। या निमित्तानं नाराजांना शांत करणं एक मोठं चॅलेंज असणार आहे। जरी आपण म्हणत असलो संभाजीनगरमध्ये नाराज शांत झालेले आहेत, तरी सध्या राजकारणात जे दिसतं तसं काही नसतं, हे मात्र स्पष्टच आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी पाहिलं आपण, माझ्या मागे पाहत असलेलं जे मैदान आहे, याच मैदानावर काही दिवसांपूर्वी नाराज कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन घोषणाबाजी केलेली होती। नेत्यांना अडवलेलं होतं, मात्र ज्या नेत्यांना अडवलं त्या नेत्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये ते 90% जास्त यशस्वी झाल्याची माहिती त्याच नेत्यांनी दिली आहे। तर दुसरीकडे आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत। या दौऱ्याच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, बैठकही घेणार आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या इतर ठिकाणी देखील बैठका आहेत। मात्र जे नाराज आहेत ते त्यांना भेटतील का, किंवा त्या पद्धतीने जी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे तो केला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अनेक दिवसांपासून नाराजांनी आपली नाराजी होती ती व्यक्त केलेली होती, मात्र भाजपच्या नेत्यांना एक टार्गेट देण्यात आलं, 10-10, 5-5 लोकांचं टार्गेट देण्यात आलं। तर लोकांना भेटणं, इच्छुकांना भेटणं, नाराजांना भेटणं आणि त्यांची समजूत काढणं आणि त्यासोबतच त्यांना येणाऱ्या काही दिवसांमध्ये संधी दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते देण्यात आलं आणि त्यानंतर नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपने केलाय। तर दुसरीकडे आज रवींद्र चव्हाण जेव्हा छत्रपती संभाजीनगरातील या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये बैठक घेतील, या बैठकीमध्ये जर त्यांना काही जणांनी आपली व्यथा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जे कुणी नाराज होते, मात्र ज्यांनी बंडखोरी केली, भाजपच्या नियमांचं उल्लंघन केलं किंवा त्यांचे नियम डावलले, तर अशा 22 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे। कारण त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, बंडखोरी केली आणि त्यानंतर आता काही जणांचा जो राग आहे, जो संताप आहे, तो शमवण्याचं काम जे आहे ते भाजपने केलंय। मात्र काही नाराज आजही भेटतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी निश्चित सचिन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।